विद्यार्थ्यांनो, काल आपण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडे वळलो होतो. त्याच्यामध्ये आपण पहिला अधिकारी जो व्यवस्थापन समितीचा प्रमुख म्हणून निवडला जातो, अध्यक्ष, याच्याविषयीची माहिती पाहिली. अध्यक्षाला कोणती कामं करावी लागतात? महत्त्वाच्या दस्तऐवजावर सही करण्याचं काम अध्यक्षाचं असतं. सभेवर नियंत्रण ठेवण्याचं काम अध्यक्षाचं असतं. सभेचं आयोजन करण्याचं काम अध्यक्षाचं असतं. सभेचं संचलन करण्याचं काम देखील अध्यक्षाला करावं लागतं. त्याचबरोबर सर्व प्रकारची कामे एक प्रमुख म्हणून, संस्थेचा प्रमुख म्हणून अध्यक्षाला जबाबदारीनं पार पाडावे लागतात. कोणत्या जबाबदाऱ्या आहेत, कोणते अधिकार आहेत, याचा सविस्तर विचार मागच्या पिरियडमध्ये आपण केला आहोत. आज आपण दुसरा जो पदाधिकारी आहे, उपाध्यक्ष, याविषयी माहिती पाहणार आहोत. सहकारी संस्थेमध्ये उपाध्यक्ष हा पदाधिकारी निवडून दिला जातो. सामान्यपणे उपाध्यक्ष हा अध्यक्षाच्या गैरहजेरीत व्यवस्थापन समितीचा प्रमुख म्हणून, अध्यक्ष म्हणून काम पाहतो. व्यवस्थापन समितीच्या संचालकामधूनच एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. सामान्यपणे संचालकामधूनच तो एक व्यक्ती उपाध्यक्ष या पदावर नियुक्त केला जातो. ज्यावेळी अध्यक्षाला काम असतं, अध्यक्ष हा सभेला उपस्थित राहू शकत नाही, अशा वेळी उपाध्यक्ष हा अध्यक्षाचे काम पाहतो. म्हणजेच अध्यक्षाच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष काम पाहतो. तेव्हा त्या उपाध्यक्षाला अध्यक्षाचे संपूर्ण अधिकार मिळतात. म्हणजेच उपाध्यक्ष हा देखील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती असलेला आपल्याला दिसून येतो. संस्थेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे एक महत्त्वाचे पदाधिकारी असलेले आपल्याला दिसून येतात. सामान्यपणे उपाध्यक्ष हा अध्यक्षाच्या अनुपस्थितीतच काम करतो. त्यावेळी त्याला अध्यक्षाचे सर्व अधिकार मिळतात. थोडक्यात उपाध्यक्षाचं काम हे अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्येच पूर्ण केलं जातं. त्यानंतर महत्त्वाचा पदाधिकारी पाहणार आहोत, तो म्हणजे सचिव, सेक्रेटरी. त्यालाच आपण दुसरं नाव आहे चिटणीस. व्यवसाय संघटनेचा कोणताही प्रकार असो, म्हणजे एकल व्यापारी संघटना असो, भागीदारी असो, किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ असो, ज्याला आपण कंपनी असं म्हणतो, हे कोणतेही प्रकार असले तरी सचिवाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची भूमिका प्रत्येक व्यापारी संघटनेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पार पाडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही सचिवाची असते. संस्थेचा कारभार कसा आहे, संस्थेच्या कामाचं स्वरूप कसं आहे, यावरून सचिवाची पदनिश्चिती केली जाते. सामान्यपणे सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्याची नेमणूक पूर्णवेळ किंवा अर्धवेळ किंवा मानद स्वरूप, मानद म्हणजे ऑनररी सचिव म्हणून नियुक्त केली जाते. सचिव हा संस्थेमध्ये प्रशासकीय स्वरूपाची कामे करतो आणि त्याकरता त्याची नियुक्ती केली जाते. सामान्यपणे सचिवाची व्याख्या आपल्याला आता स्क्रीनवर दिसत आहे. सचिवाची व्याख्या पहा. सचिव, सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकार कायद्यानुसार करावयाची कार्ये, प्रशासकीय कार्ये, कार्यालयीन कार्ये, तसेच संस्थेच्या पोटनियमानुसार करावयाच्या कार्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती. हा सचिव संस्थेच्या प्रशासकीय कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्याला सहकारी संस्थेचा कायदा आणि सहकारी संस्थेचे पोटनियम याविषयी पुरेपूर माहिती असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याला त्याचं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडता येतं.
सचिव हा एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी असल्यामुळे त्याला अनेक स्वरूपाची कामे करावी लागतात आणि ती कामं करत असताना आपण ती कामं कोणकोणती करावी लागणार आहे याचा विचार आजच्या या प्रकरणाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण लिहिलं सचिवाची कार्ये. सचिवाला सामान्यपणे कोणकोणती कार्ये करावी लागतात याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे त्याला प्रशासकीय कार्य करावे लागतात. सचिवाला प्रशासकीय स्वरूपाची कामं ही करावी लागतात आणि सचिव हा एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने त्याच्या माध्यमातून सचिवाची कार्ये होत असलेली आपल्याला दिसून येतात. त्यासाठी सचिव हा एक महत्त्वपूर्ण अधिकारी व्यक्ती असलेला आपल्याला दिसून येतो. प्रशासकीय कामामध्ये त्याला कोणकोणती कामं करावी लागतात याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. सहकारी संस्थेच्या सचिवाला सामान्यपणे सचिवाचं महत्त्वपूर्ण काम म्हणजे सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम सचिवाला करावं लागतं आणि त्या अनुषंगानं हे काम करत असताना सचिवाला कार्यालयीन प्रशासनामध्ये संस्थेमध्ये येणारा पत्रव्यवहार, जाणारा पत्रव्यवहार याकडे लक्ष पुरवावं लागतं. तसंच बँकांचा व्यवहार, तसेच संस्थेचा रोख संबंधीचा व्यवहार, संस्थेच्या होणाऱ्या खर्चाची नोंद ठेवण्याचं काम, या सगळ्या प्रकारची प्रशासकीय स्वरूपाची जबाबदारी ही सचिवाला पार पाडावी लागते. सचिव हा संचालक मंडळ आणि सभासद यांच्यामधील समन्वय साधण्याचा कार्य करणारा महत्त्वाचा अधिकारी असतो. त्यासोबतच कार्यालयीन काम करत असताना त्याला आवश्यक असणारी महत्त्वाची सर्व पुस्तके, सहकार कायद्यानुसार जी आवश्यक आहे ती सर्व महत्त्वपूर्ण पुस्तके जपून ठेवावी लागतात, अद्ययावत ठेवावी लागतात आणि ही सर्व कागदपत्रे आवश्यकतेनुसार कार्यालयामध्ये सर्व कामावर नियंत्रण ठेवून त्याला त्या कामकाजाची माहिती घ्यावी लागते. सहकारी संस्थेचा सचिव हा कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे व सक्षमपणे चालवण्याची जबाबदारी ही देखील सचिवावर असते. दुसरं महत्त्वाचं त्याला कामकाज पार पाडावं लागतं ते कामकाज म्हणजे सहकारी संस्थेचे हिशोब ठेवणे. सहकारी संस्थेचे हिशोब हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतात, कारण सहकारी संस्थेमध्ये अनेक लोक, अनेक सभासद असतात आणि या सभासदांचा विश्वास कायम राहावा, सभासदांच्या संस्थेवरील विश्वास कायम ठेवणे म्हणजे तेव्हा त्याला संस्थेच्या हिशोबाची अद्ययावत नोंद ठेवणे आवश्यक असते. संस्थेचं पासबुक सुरक्षित ठेवणे, आर्थिक व्यवहारासंबंधीची बिले सुरक्षित ठेवणे, खर्चाच्या नोंदी करणे या संबंधाची कार्ये ही सचिवाला करावी लागतात. जमा खर्चाची खाती नियमितपणे ठेवणे, त्याचबरोबर सहकारी संस्थेचे जे काही निधी आहेत त्या निधीची योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याचं काम देखील सचिवाला करावं लागतं. सर्व कागदपत्राची नोंद ठेवणे, कागदपत्र तयार करून व्यवस्थापन समितीसमोर त्याविषयीची चर्चा घडवून आणणे, त्या कागदपत्राला व्यवस्थापन समितीची मंजुरी घेणे आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे हिशोब तपासनीसाकडून योग्यरित्या तपासून घेणे आणि नंतर हे तपासून घेतलेले हिशोब सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर म्हणजे सभासदांच्या सभेमध्ये मान्यतेसाठी ठेवून त्याला मान्यता मिळवून घेण्याचं कार्य सचिवाला करावं लागतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत त्याचं सचिवाचं तिसरं महत्त्वाचं कार्य, कायद्यातील तरतुदीची पूर्तता. सचिवाला आवश्यक ती कामं करावी लागतात. कामं करत असताना संस्थेचा जो सहकार कायदा आहे त्या कायद्यातील तरतुदीनुसारच सर्व कामे
सचिवाला करावी लागतात. आवश्यक ती वैधानिक पुस्तके सचिवाला संस्थेमध्ये ठेवावी लागतात. त्यामध्ये अनेक पुस्तकं आहेत. आपल्याला ती पुस्तकं सांगताना असं सांगता येईल की भाग नोंद वही, सभासद नोंद वही, ठेव नोंद वही, ही सर्व हिशोब पुस्तके सहकारी संस्थेच्या सचिवाला ठेवावी लागतात आणि सर्व हिशोब पुस्तकाची नोंद व्यवस्थितरित्या करण्याचं कार्य देखील सचिवाला करावं लागतं. हिशोब तपासणीसाला ही सर्व आवश्यक ती हिशोब पुस्तके उपलब्ध करून देण्याचं काम देखील सचिवाला करावं लागतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत, त्याला मुदत आहे, आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत म्हणजे 1.5 महिन्याच्या आत आपली आर्थिक कागदपत्रे, विविध स्वरूपाची विवरणे, ही अहवाल ही सगळी तयार करून नियमितपणे पाठविण्याचे कार्य सचिवाला करावं लागतं. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अजून एक कार्य म्हणजे ते कार्य आहे सभेसंबंधीचे कार्य. सभेसंबंधीचं कार्य लक्षात घेताना सहकारी व्यवस्थापन समितीच्या सभा 2 प्रकारच्या आहेत. पुढे आपण सभेच्या संदर्भात जेव्हा मुद्दा येईल तेव्हा याचा विचार आपण सविस्तर करणार आहोत. सभा 2 प्रकारच्या, एक व्यवस्थापन मंडळाची सभा आणि दुसऱ्या सभासदांच्या सभा. मग व्यवस्थापन समितीची सभा जी आहे ती सभेच्या अध्यक्षाच्या सल्ल्यानुसार सभेचं आयोजन करण्याचं काम देखील सचिवाला करावं लागतं. मग सभेसाठी काय करावं लागतं? मग सभेची सूचना देणं, सभेची कार्यक्रम पत्रिका तयार करणं, सभेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे आणि दस्तऐवज तयार करणं आणि ती सूचना ठराविक कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सभासदाला, संबंधित सभासदांना, व्यक्तींना पाठवण्याची जबाबदारी, पाठवण्याचं काम हे सचिवाला करावं लागतं. त्याचबरोबर सभा सुरू झाल्यानंतर सभेला आवश्यक ती गणपूर्ती आहे की नाही, गणपूर्ती म्हणजे कोरम, गणसंख्या, की सभा वैध ठरण्यासाठी, कायदेशीर ठरण्यासाठी सभेसाठी आवश्यक असणाऱ्या सभासदांची संख्या, जिला आपण गणसंख्या असं म्हणतो, ती आहे किंवा नाही. गणसंख्या असेल तरच ती सभा वैध ठरली जाते, अन्यथा ती सभा वैध राहत नाही. त्यामुळे सभा चालू होण्यापूर्वी गणसंख्या आहे की नाही हे पाहणे आणि सभेच्या कामकाजामध्ये सभा चालू असताना सभा अध्यक्षाला मदत करण्याचं काम हे सचिवाला करावं लागतं. त्याचबरोबर सभा चालू असताना जर मतदानाचा कारभार असेल, मतदान घ्यावायचं असेल, एखादा मुद्दा मतदानासाठी असेल तर त्याची योजना करण्याचं काम देखील सचिवाला करावं लागतं. त्याचबरोबर सभा चालू असताना अध्यक्षाला मदत करणे आणि सभेतील मुद्द्याची आवश्यक ती टिपणे घेण्याची कार्य हे सचिवाला करावं लागतं. आणि सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्या सभेचा सभा वृत्तांत, ज्याला आपण इतिवृत्त असं म्हणतो, तो लिहून त्यावर अध्यक्षाची सही घेण्याचं काम हे सचिवाला करावं. यानंतर आपण कार्य पाहणार आहोत सचिवाचं, ते म्हणजे सभासदासंबंधीची कार्ये. आणि ही कार्ये पाहत असताना आपल्याला सचिवाला सभासदांच्या बाबतीत कोणकोणती कामं करावी लागतात याचा देखील विचार या संदर्भात आपण करणार आहोत. मग सभासदांच्या संबंधी त्याला अनेक स्वरूपाची कार्य करावी लागतात. सभासदांना संस्थेसंबंधीची माहिती देणे, सभासदांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे, सभासदांचे सभासदत्वाचे अर्ज स्वीकारणे, भाग भांडवलाचे हस्तांतरण करणे, सहकारी संस्थेच्या सभासदांनी केलेल्या तक्रारीला उत्तरे देणे, तसंच सर्व समितीच्या सभासदांच्या हस्तांतरणाचे आणि भागांचे हस्तांतरण करणे, सभेची सूचना सभासदांना देणे, आर्थिक कागदपत्रे देणे, संचालकाचा अहवाल सादर करणे, तसंच एखादा सभासद गैरहजर असेल व त्याने सभेची माहिती मागवली असेल
तर ती माहिती त्याला पत्राद्वारे कळवणे यासारखी कामं ही सचिवाला सभासदांसंबंधीची करावी लागतात. सचिव हा अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकारी पदाधिकारी असल्यामुळे सचिवाला सभासदांसंबंधी, प्रशासकीय संबंधी, कार्यालयीन कामकाजासंबंधी, सभेसंबंधी ही तर कार्य करावीच लागतात. त्याचबरोबर व्यवस्थापन समिती संबंधी देखील काम हे सचिवाला करावं लागतं. सहकारी संस्थेचं प्रतिनिधी जे मंडळ आहे, ज्याला आपण संचालक मंडळ असं म्हणतो, या संचालक मंडळाची सुद्धा कामं सचिवाला करावी लागतात. त्यासंबंधी संचालक मंडळाच्या सभा आयोजित करणं, सभेमध्ये सहकारी संस्थेचे कामकाज, संस्थेची ध्येय धोरणं निश्चित करणं हे व्यवस्थापन समितीचं काम असतं. आणि मग व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कर्मचाऱ्याच्या माध्यमातून करावी लागते आणि ती करण्याचं काम हे सचिवाचं असतं. सचिव हा व्यवस्थापन समितीच्या सर्व सभांना उपस्थित असतो, त्याला उपस्थित राहावंच लागतं आणि सर्व निर्णय जे झालेले असतील व्यवस्थापन समितीमध्ये ते सर्व निर्णय संबंधितांना कळवण्याचं काम देखील सचिवाला करावं लागतं. म्हणजेच सचिव हा व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना उपस्थित राहून त्या सभेमध्ये जे काही निर्णय झाले असतील, ते संस्थेने काही उद्दिष्ट ठरवले असतील तर ती सगळी उद्दिष्ट आणि निर्णय संबंधित व्यक्तींना कळवण्याचं काम देखील सचिवाला करावं लागतं. तसंच व्यवस्थापन समिती आणि व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष यांना देखील सचिव वेळोवेळी मदत करतो आणि सेवक वर्ग व व्यवस्थापन समिती यांचा एक दुवा म्हणून, एक मध्यस्थ म्हणून तो काम पाहतो आणि त्यांचे संबंध सलोख्याचे ठेवण्याचे काम हा सचिव करतो. इत्यादी प्रकारचं कामकाज हे सचिवाला करावं लागतं. थोडक्यात सचिव हा सहकारी संस्थेच्या पत्रव्यवहारासंबंधीचं काम पाहतो, सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीचं काम पाहतो, सहकारी संस्थेच्या सभेसंबंधीचं कामकाज पाहतो, सहकारी संस्थेच्या सभासदांविषयीचं कामकाज पाहतो, व्यवस्थापन समितीच्या सभेसंबंधीचं देखील काम सचिवाला पाहावं लागतं. यानंतर आपण एक मुद्दा पाहणार आहोत. तो नवीन मुद्दा म्हणजे आदर्श सचिवाचे गुण. जसं आदर्श विद्यार्थी कोणाला म्हणायचं? जो विद्यार्थी शाळेमध्ये नियमित राहतो, शाळेचा नियमित अभ्यास करतो, शाळेमध्ये शिकवलेल्या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, काळजीपूर्वक लक्ष देऊन झालेल्या अध्यापनाचा योग्य प्रकारे विचार करून संबंधित शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची योग्य प्रकारे उत्तर देतो आणि नियमित स्वरूपात वागतो, अशा विद्यार्थ्याला आपण एक आदर्श विद्यार्थी असं म्हणतो. आदर्श विद्यार्थ्यांमध्ये जसे गुण, चांगले गुण असावे लागतात, तसंच एक आदर्श सचिव, इतरांपेक्षा चांगला सचिव, एक आदर्श व्यक्तिमत्व लोकांसमोर ठेवण्यासाठी सचिवाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे, त्याच्यामध्ये त्या संबंधीचा विचार या मुद्द्यांच्या आधारे आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे आदर्श सचिव बनवण्यासाठी पहिलं महत्त्वाचं त्याचं व्यक्तिमत्व हे उमदं असलं पाहिजे, प्रभावी व्यक्तिमत्व असलं पाहिजे. म्हणजे सहकारी संस्थेचा सचिव हा एक प्रभावी व्यक्तिमत्व जर असेल तर संस्थेचे संचालक, सभासद, कर्मचारी यांच्याशी त्यांचा सातत्यानं संबंध येतो आणि त्यामुळे सचिवाचे व्यक्तिमत्व जर प्रभावी असेल तर त्याचा प्रभाव हा संचालक, सभासद आणि इतर त्रयस्थ व्यक्ती ज्या संस्थेमध्ये येतात त्यांच्यावर निश्चितपणे पडतो. मग त्यासाठी त्याला काय असलं पाहिजे? त्याच्याकडे टापटीपपणा असला पाहिजे, वक्तशीरपणा असला पाहिजे, त्याचा स्वभाव शांत असला पाहिजे, त्याची इतरांचे ऐकून घेण्याची वृत्ती असली पाहिजे आणि शिष्टाचार देखील त्याच्याजवळ असला पाहिजे. म्हणजे सचिव आपला आचार विचारातून आपला इतरांवर प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे त्याचं कार्य सहजतेने यशस्वीरित्या पूर्ण करता येणं शक्य होते. दुसरा महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे कल्पकता. सचिव कल्पक असला पाहिजे.
सचिवाने संस्थेची कामे अतिशय कर्तव्य क्षमतेने, कार्यक्षमतेने, काटकसरीने करण्याकरता त्याच्याजवळ नवीन नवीन कल्पना वापरण्याची बुद्धी असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे. की संस्थेची कामं करत असताना कमी खर्चात कशी होतील, संस्थेला या एखाद्या कामापासून फायदा कसा होईल, कमी वेळेत आणि योग्य प्रकारे काम कसं करता येईल, याचा विचार करण्याची वृत्ती ही सचिवाची असली पाहिजे. त्याला त्या संबंधातल्या वेगवेगळ्या कल्पना सुचल्या पाहिजे, म्हणजे तो कल्पक असला पाहिजे. हा देखील एक गुण सचिवाच्या अंगी असावा. म्हणजे सामान्यपणे सचिवाचे जे गुण आहेत त्याचा विचार करत असताना आपल्याला एक महत्त्वपूर्ण असा विचार या सचिवाच्या संदर्भात करावा लागतो. आणि सचिवाच्या अंगी असणारा पहिला गुण आपण पाहिला, प्रभावी व्यक्तिमत्व. त्याचा इतरांवर प्रभाव पडला पाहिजे. दुसरा गुण पाहिला, कल्पकता. सहकारी संस्थेच्या सचिवाच्या अंगी कल्पकता असली पाहिजे. निरनिराळ्या योजना आणून सहकारी संस्थेची प्रगती साधण्याचं काम या कल्पक सचिवाच्या माध्यमातून होऊ शकतं. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा गुण सचिवाच्या अंगी असावा, तो म्हणजे कोणता? संभाषण कौशल्य. संस्थेमध्ये अनेक प्रकारचे व्यक्ती येतात, इतर संस्थेचे पदाधिकारी येतात. मग त्या पदाधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी, संचालक मंडळाशी, सभासदांशी आपण कसं बोललो पाहिजे? आपल्या बोलण्याची कला ही सचिवाच्या अंगी असली पाहिजे. की आपल्या बोलण्यातून समोरचा व्यक्ती प्रसन्न होईल, त्याला चांगल्या प्रकारचा भाव संस्थेविषयी निर्माण होईल, असा विचार त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून जर व्यक्त झाला तर निश्चितपणे तो सचिव एक आदर्श सचिव म्हणून समजला जातो. त्याच्याजवळ संभाषण कौशल्य असलं पाहिजे. कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारे उत्तरं द्यायची, समोरच्या माणसाला कितीही रागात आला तरी त्याला शांत करून ठेवण्याची प्रवृत्ती ही त्या समोरच्या सचिवाच्या अंगी जर असेल तर त्याचा राग शमन करण्याची, त्याचा राग नष्ट करण्याची व आपला विचार त्याच्या मनात पोचवण्याची क्षमता ही सचिवाची असते. संभाषण कौशल्यामध्ये आपले संस्थेसंबंधीचे असणारे विचार व्यक्त करण्याची देखील कला ही सचिवाच्या अंगी असली पाहिजे. आणि जर ती कला त्याच्या अंगी असेल तर निश्चितपणे त्याच्या बोलण्याचा प्रभाव हा समाजावर, सभासदांवर, संचालकांवर, व्यवस्थापकांवर आणि इतर सगळ्या संबंधित संस्थांवर पडतो. आणि त्याचा परिणाम एक प्रभावी सचिव म्हणून, एक आदर्श सचिव म्हणून सगळ्यांच्या मनावर त्याचा ठसा निर्माण होतो. त्यासाठी त्याला बोलण्याचं कौशल्य असलं पाहिजे, बोलण्याची कला असली पाहिजे. ती कला जर त्याला अवगत असेल तर निश्चितपणे तो एक आदर्श सचिव म्हणून समजल्या जातो. तसेच आदर्श सचिवाच्या अंगी एक महत्त्वाचा पुन्हा गुण असला पाहिजे. तो गुण म्हणजे कोणता? व्यवसायाचे ज्ञान असले पाहिजे. आपण जो व्यवसाय करतो, संस्था जी व्यवसाय करते, त्या व्यवसायाचं ज्ञान जर सचिवाला नसेल तर तो सचिव म्हणून काम करू शकत नाही. त्याला कोणता व्यवसाय संस्था करत आहे याच्या संबंधीचं संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे, व्यवहार ज्ञान असलं पाहिजे. त्या व्यवसायासंबंधीची सगळी खाचखळगी जी आहेत, त्या व्यवसायासंबंधीचे जे महत्त्वपूर्ण कार्य आहे, त्या व्यवसायासंबंधीची संपूर्ण माहिती ही सचिवाला असली पाहिजे. जर आपल्याला माहिती असेल तर निश्चितपणे आपल्याजवळ जर साठा असेल तर आपण दुसऱ्याला देऊ शकतो. पण आडातच नाही तर मग पोहऱ्यात येईल कुठून? मग आपल्याजवळ साठा पहिले सध्याने केला पाहिजे. सचिवाजवळ भरपूर ज्ञान असलं पाहिजे. व्यवसायासंबंधीचं पुरेपूर ज्ञान सचिवाच्या अंगी असणं आवश्यक आहे. आणि जर असेल तर निश्चितपणे तो एक संस्थेचा आदर्श सचिव म्हणून समजल्या जाऊ शकतो. की व्यवसाय कसा केला पाहिजे याचं उत्तम ज्ञान हे सचिवाला असलं पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा स्क्रीनवर दिसतो आपल्याला, नंबर 5चा मुद्दा पहा, तो म्हणजे कायद्याचे ज्ञान. संस्था ज्या प्रकारचे कार्य करते ती संस्था कोणत्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेली आहे
त्या कायद्यासंबंधीची संपूर्ण माहिती ही सचिवाला असली पाहिजे. कायद्याचं ज्ञान असेल तर तो कायदेशीरपणे व्यवहार कसा आहे हे सगळ्यांना समजून सांगू शकतो. कायद्याचं ज्ञान असेल तर तो फसू शकत नाही. व्यवहार ज्ञान आणि कायद्याचं ज्ञान या दोन गोष्टीचा जर समुच्चय जर सचिवाच्या अंगी असेल तर तो व्यावहारिक सचिव होतो आणि कायदेशीर काम करण्याची वृत्ती त्याची होते. कायद्यात कोणती गोष्ट बसते, कोणती बसत नाही, कोणती गोष्ट केली पाहिजे, कोणती गोष्ट करू नये, या सगळ्यांसंबंधीचं ज्ञान त्याला असतं. कायदा त्याचा मुखोद्गत असला पाहिजे. त्याला कायद्याविषयीची संपूर्ण कायद्यामधल्या कलमांची माहिती असली पाहिजे. आणि असा जर सचिव असेल, कायद्याचं ज्ञान त्याला असेल, व्यवसायाचं ज्ञान असेल, तर निश्चितपणे तो एक आदर्श सचिवाचा एक महत्त्वपूर्ण गुण ठरतो असं देखील आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर 6व्या नंबरचा मुद्दा आपण लक्षात घेणार आहोत, तो म्हणजे व्यवस्थापकीय ज्ञान. संस्थेचं व्यवस्थापन कसं करायचं, कोणत्या कामाची जबाबदारी कोणत्या कर्मचाऱ्यावर द्यायची, कोणत्या वेळी कोणते निर्णय घ्यायचे, सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, या सगळ्या बाबतीत सचिव हा तरबेज असला पाहिजे. त्याला व्यवस्थापकीय स्वरूपाचं ज्ञान असलं पाहिजे की संस्थेचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, की ज्या व्यवस्थापनामुळे निश्चितपणे कमी कालावधीत चांगल्या प्रकारची संस्था उभी राहील, संस्थेची प्रगती चांगली कशी करता येईल, कशी व्यवस्थापन प्रक्रिया आपण राबवली म्हणजे निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल, या संबंधीची व्यवस्थापन प्रक्रियेचं ज्ञान हे सचिवाला असलं पाहिजे. व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर निश्चितपणे संस्था देखील आदर्श बनते. आणि संस्था जर आदर्श बनली तर संस्थेचा कारभार देखील पारदर्शी होतो. संस्था देखील सर्वांच्या नजरेत भरते. सर्वांना संस्थेच्या विषयीची आवड, आकर्षण निर्माण होतं. आणि त्यामुळे व्यवस्थापकीय ज्ञान, कशा प्रकारचं व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं कामकाज पार पाडता येईल, या ज्ञानासंबंधीची माहिती ही सचिवाला असली पाहिजे. जर त्याला व्यवस्थापकीय ज्ञान असेल तर दैनंदिन कामकाजामध्ये त्याची प्रशासकीय स्वरूपाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. त्याच्यानंतरचा मुद्दा पाहणार आहोत आपण, पुढाकार वृत्ती. पुढाकार म्हणजे काय? नेतृत्व. सचिवाला नेतृत्व करण्याची क्षमता ही सचिवाच्या अंगी असली पाहिजे. आणि जर सचिवाच्या अंगी क्षमता असेल तर आवश्यक योजना तयार करून त्या योजनेसंबंधीची कारवाई करण्यासाठी तो स्वतः पुढे होऊन काम करू शकला पाहिजे. तो स्वतः पुढे होऊन जर काम करत असेल तर त्याचबरोबर स्वतः सोबतच इतरांनाही घेऊन जाण्याची आवश्यकता असते. आणि जर स्वतः काम सुरू केलं तर इतरही लोकांमध्ये, इतरही कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. आणि साहजिकच पुढाकार घेऊन जर त्याला काम केलं तर त्याला इतर सगळ्या लोकांचं सहकार्य सहज मिळते. म्हणून सचिव हा पुढाकार वृत्तीचा असला पाहिजे, नेतृत्वाचा गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे. कोणतंही काम यशस्वी करण्याची क्षमता ही त्याच्या अंगी असली पाहिजे. आणि सगळ्यांना घेऊन काम करण्याची प्रवृत्ती ही सचिवाची जर असेल तर निश्चितपणे त्याच्या कामात त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे जनसंपर्काची आवड. सचिव हा एकलकोंडा नसला पाहिजे किंवा मी भला माझं काम भलं असं नको. सचिवाला सगळ्यांशी संपर्क करावा लागतो. सचिव हा कसा आहे? सर्वांमध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व पाहिजे. सचिवाचा कारण काय? सचिवाचा संबंध व्यवस्थापन समितीशी येतो, सचिवाचा संबंध सभासदांशी येतो, सचिवाचा संबंध जनतेशी येतो, सचिवाचा संबंध इतर सहकारी संस्थांशी येतो, सचिवाचा संबंध बँकांशी येतो, सचिवाचा संबंध विमा कंपन्यांशी येतो. तसंच अनेक स्वरूपाच्या व्यक्तिमत्वांशी सचिवाचा संबंध येतो. मग अशा वेळी तो सचिव सगळ्यांना आकर्षित करणारा असला पाहिजे. सर्वांना मिसळून घेण्याची वृत्ती
त्या सर्वांमध्ये मिसळण्याची वृत्ती सचिवाची असली पाहिजे. कारण दररोज अनेक व्यक्तींच्या त्याच्या भेटी होतात, अनेक लोकांसोबत त्याला निरनिराळी चर्चा करावी लागते, अनेक विषय त्याला हाताळावे लागतात. हे विषय हाताळताना जर त्याच्याजवळ संभाषण चातुर्य असेल, आनंदी स्वभाव असेल, तर त्याच्या आनंदी स्वभावामुळे आणि बोलण्याच्या चातुर्यामुळे त्याची छाप इतरांवर पडते आणि असा सचिव अत्यंत आदर्श सचिव म्हणून निर्माण होतो. त्यामुळे सचिवाच्या अंगी जनसंपर्क, सातत्यानं लोकांशी संपर्कित राहण्याची वृत्ती, जनसंपर्काची आवड असणारा व्यक्ती हा सचिव पदावर अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि म्हणून सचिवाच्या अंगी हा गुण असणे आवश्यक आहे. थोडक्यात सचिवाच्या अंगी कोणकोणते गुण असावे हा एक आपला प्रश्न तयार आला. हा प्रश्न 5 मार्काचा आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याची देखील आपण एक स्वतंत्रपणे तयारी करावी. तयारी कशी करावी याचा विचार थोडक्यात लक्षात घ्यायचा की आदर्श सचिवाचे गुण, आदर्श सचिव बनवण्यासाठी आदर्शाचे गुण कोणकोणते आहेत, की कोणत्या गुणाचा आदर्श आहे. एखादा चोरी करत असेल तो आदर्श आहे का? नाही. एखादा कामचुकारपणा करत असेल तो आदर्श आहे का? नाही. एखादा वेळेचं बंधन पाळत नसेल तो आदर्श आहे का? नाही. मग आदर्श बनण्यासाठी जी जी चांगली गुण आहेत ती सचिवाच्या अंगी असली पाहिजे, असा विचार आपण या प्रश्नाचं उत्तर करताना लक्षात घ्यायचा आहे. आणि मग आपल्या विचाराकडे वळायचं की सचिव कसा असला पाहिजे. उमद्या व्यक्तिमत्वाचा, प्रभावी व्यक्तिमत्व. असं काही नाही की तो सुंदरच दिसायला असला पाहिजे, नाही. त्याचं व्यक्तिमत्व हे आकर्षक असलं पाहिजे, व्यक्तिमत्व हे प्रभावी असलं पाहिजे, त्याच्या अंगी वक्तशीरपणा असला पाहिजे, मन मिळवून वागण्याची प्रवृत्ती त्याची असली पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये मनमिळावू वृत्ती असेल आणि सगळ्यांना समजून घेण्याची वृत्ती असेल, शांत स्वभावाचा असेल, कायद्याचे ज्ञान असेल, व्यवहाराचे ज्ञान असेल, प्रशासकीय कार्याचे ज्ञान असेल आणि सर्व जनसंपर्काची आवड असेल, तर तो सचिव एक आदर्श सचिव म्हणून असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्या अंगी हा इत्यादी गुणांचा समावेश असणं आवश्यक आहे. आदर्श सचिवाच्या अंगी सामान्यपणे आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये दिलेले जे गुण आहेत त्याच्यामध्ये प्रभावी व्यक्तिमत्व, कल्पकता, संभाषण कौशल्य, व्यवसायाचं ज्ञान, कायद्याचं ज्ञान, व्यवस्थापकीय ज्ञान, पुढाकार घेण्याची वृत्ती म्हणजे नेतृत्वाची वृत्ती आणि जनसंपर्काची आवड याचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे आपला आदर्श सचिवाचे गुण सांगा असा जर प्रश्न आला तर तो आपल्याला सविस्तरपणे लिहिता आला पाहिजे. या ठिकाणी आपण आपल्या सचिवाच्या, आदर्श सचिवाचे कोणकोणते गुण असले पाहिजे याचा विचार आपण करणार आहोत. आणि त्यानंतरचा जो महत्त्वाचा पदाधिकारी आहे तो म्हणजे खजिनदार, कोषाध्यक्ष. कोषाध्यक्ष हा देखील एक महत्त्वाचा पदाधिकारी आहे, ज्याच्याकडे हिशोब ठेवण्याची, आर्थिक व्यवहाराची जबाबदारी असते. त्याला आपण कोषाध्यक्ष असं म्हणतो किंवा खजिनदार असं म्हणतो. हिशोब पत्रके, ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, पावत्या तपासणे, वार्षिक अंदाजपत्रकानुसार खर्च व शिल्लक रक्कम यांचा पडताळा घेणे म्हणजे ताळेबंद तयार करण्याचं काम देखील खजिनदाराला करावं लागतं. अशा प्रकारचं जबाबदारी ही खजिनदाराला सुद्धा असते. आता आपण या पुढचा भाग नंतरच्या पिरियडमध्ये पाहणार